राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेत सुंदर लिहिलेलं आहे की हत्तीस आवरी गवती दोर, सर्पाशी मुंग्याही करती जर्जर, व्याघ्र सिंहाशी फाडती हुशार, रान कुत्रे संकटोने. म्हणजेच हत्तीला आवरायला गवताचा दोरसुद्धा कामी पडू शकतो, सापाला जर्जर करायला मुंग्यांचा जथ्थासुद्धा कामी पडू शकतो आणि वाघाला किंवा सिंहाला फाडण्यासाठी रानकुत्र्यांना संघटित होऊन लढावं लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्याला हेच सांगितलेलं आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आपल्या वैयक्तिक जीवनाचा संघर्ष संपत नसतो, परंतु जेव्हा आघात होतो तो सामुदायिक गोष्टीवर, तेव्हा आपल्याला सामुदायिक लढा पण द्यावा लागतो. आणि हाच सामुदायिक लढा देण्यासाठी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी खाजगीकरण, कंत्राटीकरण यांच्या विरोधात एक आगाज मोर्चाचं आम्ही आयोजन करत आहोत. कोण आहे आयोजक? तर आयोजक आहेत विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक विद्यार्थी संघ कृती समिती. 12 ऑक्टोबर म्हणजे गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता हा मोर्चा निघणार आहे. कुठून? तर संत गाडगेबाबा मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत. मग आमच्या ज्या मागण्या आहेत, विद्यार्थ्यांच्या ज्या मागण्या आहेत, त्या आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना देणार आहोत. बघा, विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक संघ याचं नाव तुम्ही कमी वेळा ऐकलं असेल किंवा कोणी ऐकलेलं नसेल. तर बघा याची हिस्ट्री कशी आहे. आधी 4-5 वर्षांपूर्वी एक ग्रुप होता शिक्षक लोकांचा अमरावतीमधील. त्या ग्रुपमध्ये मी पण होतो. फक्त एक व्हॉट्सअप ग्रुप होता. मग त्या ग्रुपमधून काही लोकांना काढण्यात आलं, काही टेक्निकल कारणांमुळे काढण्यात आलं. तर मग त्यामध्ये माझा पण नंबर लागला. मग शिक्षकांचं एक संघटन असावं, पण ते स्पर्धा परीक्षांच्या शिक्षकांचं असावं असं मला वाटलं. आणि तसा मग माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जेवढे काही शिक्षक लोक आहेत, या अमरावती शहरातले, या तालुक्यातले, जिल्ह्यातले आणि संपूर्ण विदर्भातले, मी त्यांना एक ॲड केलं एका ग्रुपमध्ये. मग ग्रुपमध्ये विचारविनिमय व्हायला लागली. सर्व लोक एकमेकांना बोलायला लागले, भेटायला लागले. आणि मग त्या ठिकाणी ठरलं की आपण सुद्धा एक संघटन करायला पाहिजे. आणि ही संघटना 12 जानेवारी 2021 रोजी अस्तित्वात आली. कदाचित कोणाला या ठिकाणचं जास्त माहिती नसेल, कारण आम्ही पब्लिकली जो लढा देतो आहे हा पहिला आहे. ठीक आहे ना. मग आता याचं आयोजन कोण करेल? आयोजन म्हटल्यापेक्षा या समितीचं नेतृत्व कोण करेल? तर मग सर्वानुमते आम्ही या सर लोकांना पदजबाबदाऱ्याची वाटप केलं. आकाशदीप लाहोरकर सर अध्यक्ष झालेत, योगेश भोजने सर उपाध्यक्ष, प्रवीण निपाणे सर सचिव, आशिष पळसकर सहसचिव, शिवाजी कोकाटे सर कोषाध्यक्ष. आणि या विदर्भातील जे काही शिक्षक लोक आहेत स्पर्धा परीक्षा शिक्षक संघ, तर ते सर्व या ठिकाणी सदस्य म्हणून आहेत. मग याचं आयोजन कोण करणार? तर या मोर्चाचं आयोजन अमरावती किंवा जिल्हा किंवा शहर आणि विदर्भ यामधील सर्व विद्यार्थी आणि शिक्षक, कोणताही एखादा क्लास, कोणीही एखादा नेता, एखादा शिक्षक, एखादी संघटना या मोर्चा मागे नाही आहे. अमरावतीमध्ये अभ्यास करणारे विद्यार्थी, या विदर्भात अभ्यास करणारे विद्यार्थी आणि त्यांना शिकवणारे शिक्षक या मोर्चाचं आयोजन करणार आहे. मोर्चा अगदी मूक मोर्चा राहणार आहे. कोणीही घोषणाबाजी करणार नाही. हा मोर्चा हातामध्ये संविधान घेऊन किंवा एखादं पुस्तक घेऊन राहणार आहे. आणि म्हणून हा मोर्चा सुशिक्षित लोकांचा आहे. स्पर्धा परीक्षांमधून सरकार अधिकारी निवडतात, कर्मचारी निवडतात आणि म्हणून हा मोर्चा सुशिक्षित लोकांचा आहे, चांगल्या लोकांचा आहे आणि संविधानिक मार्गाने हा मोर्चा निघणार आहे. तर मागण्या कोणत्या असणार? नोकऱ्यांचे खाजगीकरण, कंत्राटीकरण रद्द करा. कारण आपण जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतो, मुलं जेव्हा अभ्यास करतात, तेव्हा त्यांना एक होप असते की आपण एक्झाम पास होऊ तर आपले प्रॉब्लेम्स बदलतील, आपल्या भूमिका बदलतील, आपल्या अडचणी दूर होईल, आपल्या आईबाबांचं स्वप्न पूर्ण होईल. परंतु हे सरकार खाजगीकरण, कंत्राटीकरण करण्याच्या मार्गावर आहे. आणि म्हणून सरकारला याबद्दल विचारलाच पाहिजे किंवा आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहोचवल्याच पाहिजे. आपण जे विद्यार्थी आहात, हे विद्यार्थी पुढे चालून अधिकारी होईल, कर्मचारी होईल, कोणी यामधला नेता होईल. ठीक आहे ना. आणि म्हणून तुम्हाला सुद्धा या गोष्टीची जाणीव असली पाहिजे. TCS, IBPS या दोन संस्था प्रायव्हेट संस्था आहे आणि MPSC सारखी परीक्षा, बघा MPSC आयोग असताना खाजगी कंपन्यांना परीक्षेचे कंत्राट का ते त्वरित रद्द करा
अशी आमची मागणी आहे. कारण ग्रुप म्हणजे राज्यसेवा ग्रुप ब आणि गट क या 3 एक्झाम MPSC घेते, तर सगळ्या एक्झामसुद्धा MPSC चांगल्या पद्धतीनं घेऊ शकते. MPSC जेव्हा एक्झाम घेते तेव्हा 300 रुपये फी असते आणि या खाजगी कंपन्यांना जेव्हा आपण ऑनलाईनचा कॉन्ट्रॅक्ट देतो तेव्हा त्यांची फी 1000 रुपये असते. 1000 रुपये फी परीक्षेची. म्हणजेच जर एक परीक्षा असती तर मग ठीक आहे, पण इथे मुलं 10 एक्झाम देतात आणि मग ती 10,000 बेअर करू शकत नाही. आणि म्हणून या 1000 रुपयांवरून फी 200 ते 300 रुपये करण्यात यावी, ही मागणी प्रामुख्याने आहे. परीक्षा नियोजनबद्ध आणि ठराविक कालावधीत पूर्ण करा, हे सुद्धा मागणी आहे. फीसाठी राजस्थान पॅटर्न राबवावा. राजस्थान पॅटर्न काय आहे तर राजस्थानमध्ये 600 रुपये एका वर्षाला घेतले जातात आणि त्यामध्ये वर्षभरात ज्या काही परीक्षा होतात त्या परीक्षा पोरांना त्याच एका फीवर देता येते. मग असं पॅटर्न आपण सुद्धा इथे राबवू शकतो. 1000 रुपये किंवा 1500 रुपये, 2000 रुपये अशी एक जर आपण फी ठेवली वर्षभराची तर येणाऱ्या सगळ्या एक्झाम, सगळ्या परीक्षा आपण देऊ शकतो. मग हे सरकार का नाही करत? फक्त वसुली सरकार हे आहे असा विरोधकांकडून सूर येतो आणि म्हणून या गोष्टी ज्या आहे 1000 रुपये फी, बघा जिल्हाधिकारी म्हणजे UPSCची फी फक्त 100 रुपये आहे आणि तलाठ्यांची फी 1000 रुपये आहे. हे कसं? हे जे निर्णय असतात ना, हे निर्णय याला म्हटलं जाते कलमकसाई. बघा हा निर्णय खूप घातक आहे, खूप पोरासाठी घातक आहे. कारण मजुरी करून कामाला जाऊन पोरं परीक्षा देतात. आता आम्ही शिकवतो पोरांना, आमच्या कॉन्टॅक्टमध्ये शेकडो हजारो पोरं असतात. ते प्रत्येकजण सांगतात की सर आम्ही यावर्षी जास्त फॉर्म नाही भरले हो, आम्ही तलाठीचा भरला तर ग्रामसेवकाचा भरलाच नाही, आम्ही तो भरला तर हा भरलाच नाही, तो भरण्याची खूप इच्छा होती पण पैसेच नव्हते. मग हे दुःख आहे मित्रांनो, आणि हे दुःख शिक्षक लोक चांगल्या पद्धतीनं समजून घेऊ शकतात कारण त्यांच्या कॉन्टॅक्टमध्ये मुलं असतात. आणि म्हणून हा मोर्चाचं आयोजन आहे. पेपर फुटीवर कडक कायदा करण्यात यावा. आता आपण TCSलाही पेपर्स दिले, पण TCSच्या पेपरमध्ये, तलाठीच्या पेपरमध्ये काय तमाशा झाला आपल्या सर्वांना माहीत आहे. अक्षरशः पेपर फुटले, सेंटरवरून लोकांना रस्टिकेट करण्यात आलं. मग असं असेल तर 1000 रुपये देऊन काय फायदा? MPSC आयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, तर हा आयोग जर या 3 एक्झाम कंडक्ट करू शकतात तर सगळ्या एक्झाम्स कंडक्ट करू शकतात. आयोग आहे ना तो, म्हणून त्यांना जबाबदारी देण्यात यावी. शेवटचा मुद्दा आहे शिक्षक भरती तात्काळ करा. शिक्षक भरती जे D.ED वाले मुलं असतात त्यांची शिक्षक भरती तात्काळ करा. ह्या सर्व मागण्या घेऊन आम्ही विद्यार्थ्यांसहित जातो आहे जिल्हाधिकारी कार्यालयावर. हे गाडगेबाबांचं मैदान आहे. गाडगेबाबाचं समाधी मंदिर हे अमरावतीपासून, आणि हा चौक आहे, हे सगळं हा संपूर्ण एरिया गाडगेनगर म्हणून ओळखला जातो. हे आहे पंचवटी. गाडगेनगर ते पंचवटी सरळ हा आहे मोर्शी रोड, इकडे जायचं नाही आहे. हा इरविन रोड, इकडे जायचं नाही आहे. गाडगेबाबाच्या मंदिरापासून सरळ जायचं आहे. इथे भाऊसाहेब देशमुखांचा पुतळा आहे, जे जे देशाचे पहिले कृषी मंत्री होते. भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याजवळून सरळ जायचं आहे आपल्याला इथे जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ. असा हा मोर्चाचा रूट राहणार आहे. हा मोर्चा अमरावती शहरातले जी काही मुलं असतील, तालुक्यातले, जिल्ह्यातले जे काही मुलं असतील त्यांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावं. आणि जे सहभागी होऊ शकत नाही पण त्यांना मोर्चा डोळ्याने पाहायचा आहे त्या लोकांसाठी आपण याच दिवशी गुरुवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजतापासून तर मोर्चा संपेपर्यंत लाईव्ह ठेवलेला आहे. थेट प्रक्षेपण तुम्हाला दिसणार आहे आपल्या चॅनलवर. आणि असंच थेट प्रक्षेपण जी शिक्षक लोक लाईव्ह करतील त्यांच्या चॅनलवर दिसतील. ठीक आहे ना. म्हणून मित्रांनो सहभागी व्हा आणि हे शेअर करा. परंतु मोर्चा काढताना आपल्याला कायद्यांचं पण उल्लंघन झालं नाही पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.